आज 8/1/2026 चे महावाक्य आहेत. आज शिवबाबा महावाक्यांमध्ये आपल्याला सांगतात, गोड मुलांनो, कधीही मिथ्या अहंकारामध्ये येऊन आपलं नुकसान आपल्याला करून नाही घ्यायचं. मिथ्या अहंकार अर्थात खोटा अहंकार. शिवबाबा सांगतात की माझा जो रथ आहे ब्रह्मा, यांचा संपूर्ण मान आपल्याला ठेवायचा आहे. आज परमात्मा प्रश्नामध्ये सांगतायत की तुम्हा मुलांमध्ये पद्मापदम भाग्यशाली कोण आणि तुम्हा मुलांमध्येच दुर्भाग्यशाली कोण? उत्तर सांगतायत परमात्मा, ज्यांची वागणूक देवांसारखी आहे, जे सर्वांना सुख देतात, ते आहेत पद्मापदम भाग्यशाली. परंतु जे नापास होतात ते आहेत दुर्भाग्यशाली. त्यामध्येही जे दुसऱ्यांना दुःख देतात ते आहेत पद्मापदम म्हणजे जास्तीत जास्त दुर्भाग्यशाली. त्यांना सुख दुसऱ्यांना देणं माहीतच नाही. बाबा म्हणतात, स्वतःची संभाळ करा, सर्वांना सुख द्या. कारण शिवबाबा आपल्याला योग्य लायक बनवण्यासाठी आलेले आहेत. म्हणून सर्वांना सुख द्यायचे आणि पद्मापदम भाग्यशाली बनायचे. आज मुरलीमध्ये शिवबाबांनी काही महत्वाचे मुख्य पॉइंट सांगितले, मुद्दे. त्यामध्ये बाबा सांगतात की बाबांसोबत तुम्ही इथे अभ्यास करण्यासाठी आलेला. बाबा तुम्हाला शाळेमध्ये शिकवत आहे. ही शिवबाबांची पाठशाला आहे आणि इथे आपण उच्च पद प्राप्त करण्यासाठी आलेलो आहे. स्वर्ग दुनियेमध्ये आपल्याला जायचं आहे. बाबा म्हणतात, स्वतःला विचारा की योग्य बनला आहात काय? कारण फलाण्यापेक्षा माझ्यामध्ये काय कमी आहे हे पाहून आपल्याला लक्ष्मीनारायणासारखं श्रेष्ठ बनण्याचा पुरुषार्थ करायचा. बाबा म्हणले की मुख्य इथे आहे पवित्रता, आणि पवित्रता मध्ये टक्केवारी किती आहे? लक्ष्मीनारायण बनण्यासाठी आपण आलो आहोत, तर लक्ष्मीनारायणासारखे गुण आपल्यामध्ये किती आले आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. बाबा सांगतात, दुनियेमध्ये विद्यार्थी खूप आहेत, जे की जोशवाले असतात, उमंगवाले असतात, परंतु ते आज दुनियेमध्ये विद्यार्थी, ज्याला नवी पिढी म्हटलं जातं, ते जाळपोळ करण्यामध्ये, वाईट कृत्य करण्यामध्ये, विकारी दृष्टीमध्ये आपला वेळ आणि शक्ती वाया घालवत आहे. आपणही विद्यार्थी आहात, परंतु आपली शक्ती नव्या दुनियेच्या स्थापनेसाठी वापरण्यात यावी अशी बाबांची इच्छा आहे. म्हणून बाबांनी सांगितलं, जसं ईश्वराचा अंत नाही, आज दुनियेमध्ये म्हणतात की ईश्वराचा अंत पाहता येत नाही, तसंच आज दुनियेतील वाईट वृत्तींचा, वाईट कृत्यांचा अंत आज पाहता येत नाही. म्हणूनच मनुष्य म्हणतात की आज मानव राक्षसा समान झालेला आहे, आसुरी वृत्ती वाढत आहे, आणि त्यालाच बाबा म्हणतात रावणाचं राज्य, रावण राज्य. बाबा म्हणले, आज असे काही बच्चे दुनियेमध्ये आणि आज ब्राह्मण परिवारातही असे आहेत, जे आश्चर्याने ज्ञान ऐकतात, आश्चर्याने त्याचं धारण करतात, दुसऱ्यांना सांगतात सुद्धा. बाबांचे मुले असताना सुद्धा स्वतः बाबांचे मुलं स्वतःला मनवतात सुद्धा, आणि मग बाबांचा हात सोडून पळून जातात, मायावी दुनियेमध्ये रममाण होतात. तर बाबा त्यांना टायटल देतात ट्रेटर. ट्रेटर म्हणजे काय? घरचा भेदी. जसं बाबांनी उदाहरण दिलं की एखादा घर का भेदी अर्थात दुसऱ्या सेनेमध्ये, या सेनेमधला व्यक्ती दुसऱ्या सेनेमध्ये जाऊन सैनिक भेटतो आणि इथले सर्व भेद त्या सेनेमध्ये त्यांना जाऊन सांगतो, आणि त्यामुळे त्यांना म्हटलं जातं घर का भेदी. घर का भेदी अर्थात ट्रेटर. बाबा म्हणले, तुम्हाला ट्रेटर बनायचं नाही. बाबा म्हणले, तुम्हाला ट्रेटर बनायचं नाही. कारण ट्रेटर म्हणजे काय, तर स्वतःचंही नुकसान करवतात आणि दुसऱ्यांनाही डिस्टर्ब करतात. दुसऱ्यांची अवस्था, दुसऱ्यांच्या उन्नतीला बाधक बनतात. म्हणून बाबा म्हटलं, तुम्हाला कधीही ट्रेटर बनायचं नाही. बाबा म्हणले, आत्मा खूप छोटी आहे, अति सूक्ष्म आहे. बाबा म्हणतात, उदाहरण देतात विवेकानंदांचं,
विवेकानंदांना साक्षात्कार झाला की आत्मा मस्तकावरून कशी निघाली, मग दुसऱ्यामध्ये कशी प्रवेश झाली. बाबा म्हटलं अतिसूक्ष्म आत्मा, तिला या स्थूल नेत्राने पाहता येत नाही, परंतु दिव्य दृष्टीने मात्र आत्म्याला पाहता येतं. बाबा म्हणतात माया तुमची परीक्षा घेण्यासाठी तयार आहे आणि माया शेवटपर्यंत आपली परीक्षा घेणार आहे, परंतु क्रोधाचं भूत आपल्यामध्ये कधीही घुसू द्यायचं नाही. क्रोधाच्या भूतामुळे आपला चेहरा बदलतो. जिथे क्रोध तिथे रंग, रूप, चेहरा, व्यवहार, डोळे बदलतात. बाबा म्हटले कधीही मोठे डोळे करून दुसऱ्यांना क्रोधामध्ये बोलायचं नाही. परमात्म्याने असं सांगितलं, मिरुआ मोत मलुका शिकार. अनेकांचं नुकसान होईल पण तुम्हाला मात्र फायदाच होईल. अर्थात शब्दशः अर्थ म्हणजे शिकारी शिकार करतो, तर ज्याची शिकार होते त्याचं नुकसान होतं, परंतु शिकारीला मात्र फायदा होतो. म्हणून बाबांनी आज सांगितलं की दुनियेमध्ये जे पण होत आहे त्यामध्ये कितीही नुकसान दिसत असलं तरीही तुमचा त्यामध्ये फायदाच आहे, कारण नवीन दुनिया तुमच्यासाठी स्थापन होत आहे. आजच्या महावाक्यांमध्ये शिवबाबा आपल्याला धारणेसाठी मुख्य सार सांगतात. पहिला पॉइंट, आपसामध्ये कधीही मतभेदामध्ये यायचं नाही. आपसामध्ये प्रेमाने आणि आनंदाने एकमेकांना सुख देत जगायचं आहे. बाबा म्हणतात क्रोधाने कधीही कोणाचंही चांगलं झालेलं नाही. क्रोधामध्ये येऊन मोठे मोठे डोळे दाखवून किंवा रोबमध्ये यायचं नाही. बाबांच्या आज्ञेचं उल्लंघन करायचं नाही, अवज्ञा नाही करायची. दुसरा पॉइंट, सन्मानासहित जर पास व्हायचं असेल तर अभ्यासावरती लक्ष ठेवायचं आणि ज्ञान बुद्धीमध्ये बसून त्याचं चिंतन करायचं आहे. जीवन आपलं दीपस्तंभासारखं बनवायचं आहे. जसा दीपस्तंभ सागरामधल्या सर्व नाव यांना रस्ता दाखवतो, तसं आपल्या जीवनाद्वारे अनेकांना योग्य रस्ता दिसावा असं दीपस्तंभ, चैतन्य दीपस्तंभ आपल्याला बनायचा आहे. बाबा म्हणतात बुद्धीमध्ये रात्रंदिवस ज्ञानाचं चिंतन केलं पाहिजे, कारण ज्ञानाशिवाय आत्म्याचा उद्धार होणार नाही. आजचं वरदान आहे सर्व शक्तिवान बाबांच्या शक्तीने प्रत्येक कार्याला सहज करणारे सदा अटल निश्चय बुद्धी भव, निश्चय बुद्धी बना. आजचं वरदान आहे. बाबा सांगतात जसं की वैज्ञानिक लोक, बाबांचं म्हणणं आहे वैज्ञानिक लोक आजकाल विज्ञानाच्या विविध मशिनरी तयार करतात, ज्यामध्ये कोणताही प्रश्न टाका त्याचं उत्तर लगेच येतं. त्यासाठी त्यांना बुद्धी चालवायची गरज नाही. तसं सर्व शक्तिवान परमात्म्याला सदैव समोर ठेवलं, बाबांच्या श्रीमताला आपल्या समोर ठेवलं तर बाबा म्हणले सर्व प्रश्नांची उत्तरं सहज भेटतील आणि सहज मार्गाची अनुभूती होईल. कारण सर्व शक्तिवान बाबांसमोर अनेक विविध प्रश्न जसे काहीच नाही, प्रश्नांचं उत्तर सहज आहे. आणि बाबांवरती जर अटल निश्चय असेल, सर्व शक्तिवान परमात्म्याच्या शक्तीवर आपल्याला निश्चय असेल तर आपल्याला मार्ग सहज भेटेल. आजचा सुविचार, एकाग्रताची शक्ती विपरीत परिस्थितीला सुद्धा बदलण्याची ताकद ठेवते. कितीही विपरीत परिस्थिती असेल तर एकाग्रतेच्या आधारे आपण त्याला बदलू शकतो. आजचा अव्यक्त इशारा आहे. बाबा सांगतात बंधनमुक्त राहण्यासाठी, जीवनमुक्त स्थिती बनवण्यासाठी काय करावे, तर बंधनातून मुक्त होण्यासाठी आणि जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी आज बाबा सांगतात ब्राह्मण जीवनाची मजा, खरी मौज जीवनमुक्त स्थितीमध्ये आहे. आणि म्हणून जितके न्यारे आपण बनू तितकेच आपण ईश्वराचे प्रिय बनू.
मुक्ततेचा अनुभव करू. कोणत्याच संस्काराच्या अधीन आपल्याला व्हायचं नाही. बाबा म्हटले, काय करू, कसे करू, करायला तर नव्हतं पाहिजे, परंतु माझ्याकडून झालं. हे सर्व बंधनाची निशाणी आहे. आणि बंधनातून मुक्ततेची निशाणी काय? या सर्व अवगुणातून मुक्त होणे. जे करायला पाहिजे तेच करायचे, जे नाही करायला पाहिजे ते नाही करायचं. आत्मा अधीन न होणे म्हणजे बंधनमुक्त होणे. इच्छा नव्हती पण चांगले वाटते म्हणून केले, इच्छा नव्हती पण झालं माझ्याकडून, हे बंधनाची निशाणी आहे. मला शिकवायचं होतं, त्याला समजवायचं होतं, पण मध्येच राग आला, ही जीवन बंधची निशाणी आहे. तर या सर्व जीवनाच्या बंधनातून, आत्म्याला लागलेल्या बंधनातून मुक्त होणे म्हणजे जीवनमुक्त स्थिती आहे. आणि आज बाबांनी या सर्व गोष्टींना विस्तृतपणे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आणि आज मुरलीचा सार अशा पद्धतीने आपल्याला बाबा सांगतात की खोट्या अहंकारामध्ये राहायचं नाही. पद्मापदम भाग्यशाली बनायचं असेल तर आपली वागणूक सुख देणारी झाली पाहिजे, सर्वांना सुख द्यायचंय. आणि बाबा सांगतात की आपसामध्ये प्रेमाने राहायचंय, सन्मानासहित पास व्हायचंय आणि बाबांच्या शक्तीवरती आपल्याला अटल निश्चय हवा. तरच आपण या सर्व आत्म्याच्या बाह्य बंधनातून, आत्म्याच्या सूक्ष्म बंधनातून मुक्त होऊ आणि जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करू. जीवनामध्ये खऱ्या सुखाचा आणि शांतीचा अनुभव आपल्याला निश्चितच होऊ शकतो. म्हणून या इच्छा नव्हती पण झालं, बोलायचं नव्हतं पण बोललं, या बंधनातून मुक्त व्हायचंय, न्यारी अवस्था बनवायची आणि बाबांचं प्रिय बनायचं. हा सार आजच्या मुरलीतून आपल्याला आज दिवसभर धारण करायचा आहे. ओम शांती.